हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत काजू बदाम रोल रेसिपी. तर चला न उशीर करता रेसिपी स्टार्ट करूया. इथं घेतलेत मी बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता हे सगळे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे. ना मोठी ना छोटी, मीडियम साईजमध्ये असे बघा मी दाखवते असे इथं आपल्याला कट करून घ्यायचे. सगळे व्यवस्थित छोटे छोटे तुकडे मध्ये आपल्याला कट करून घ्यायचे. कट करून झाले मी ते सगळे एक एक वाटी घेतलेत बघा. नंतर आपल्याला घ्यायचंय पेंट खजूर मधले आपल्याला आतमधले बी सगळे काढून घ्यायचे. बी काढून झाल्यानंतर त्याला टाकायचं मिक्सर पॉट मध्ये. त्याच्यात टाकायचे अंजीर. हे आपल्याला छानपैकी मिक्सर मधून फिरून घ्यायचे. नंतर कढईमध्ये घ्यायचे आपल्याला 1 चमचा तूप टाकल्यानंतर त्याच्यात टाकायचे कट केलेला बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड. मी तर सनफ्लावरचे बी घेतलेत, वॉटरमेलनचे बी आणि इथं 1-2 चमचे खसखस. याला व्यवस्थित आपल्याला इथं हलवून घ्यायचे. 5 ते 6 मिनिटं आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत याला इथं भाजून घ्यायचे. नंतर सगळं काढून घ्यायचं. परत 1 चमचा तूप घ्यायचं. त्याच्यात टाकायचं आपल्याला पेंट खजूर आणि अंजीर आपण जे मिक्सरमधून फिरून घेतलं होतं ते. त्याला इथं व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं आपल्याला कमी गॅसवर हलवून घ्यायचं. थोडंसं पातळ झालं तोपर्यंत याला सारखं हलवत राहायचं आहे. हे बघा याचा कलर चेंज झालाय. त्याच्यात आता सगळे ड्रायफ्रूट आपण जे फ्राय करून ठेवले होते ते याच्यात टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हळूहळू याला मिक्स करून घ्यायचे. कमीत कमी याला 6 ते 7 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं. असा गोळा तयार होतोय बघा. नंतर असा गोळा झाला की समजा आपलं रेसिपी तयार आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी याला थंड करून घ्यायचंय आणि थंड झालं की हाताने याचं रोल बनवून घ्यायचंय. गरम याला हात लावायचं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याचं रोल बनवून घ्यायचं. नंतर याच्यावरती टाकायचं आपल्याला 1 चमचा खसखस. थोडंसं खसखस टाकायची. परत त्याचं असं रोल करून घ्यायचं आणि थोडीशी अजून टाकायची. म्हणजे सगळीकडे व्यवस्थित आपली खसखस लागली गेली पाहिजे. इथं आता छानपैकी तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये हवं आहे तेवढ्या साईजमध्ये कट करून घ्या. हे बघा किती छान व्यवस्थित कट होत आहे. हे आपले परफेक्ट ड्रायफ्रूट रोल रेसिपी तयार आहे. दिसायला पण एवढे छान आहेत ना आणि टेस्टला तर एकच नंबर आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण परत एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.